ठीक आहे. तुम्हाला सब्जेक्ट आता कोणते कोणते आहेत? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल पहिला सब्जेक्ट, ठीक आहे. आपण आज हा सब्जेक्टच चालू करणार, इथूनच चालू करणार. दुसरा फ्लुइड मेकॅनिक्स. तिसरा सब्जेक्ट तुमचा प्रोडक्शन ड्रॉइंग. चौथा फ्लुइड झालं थर्मल इंजिनिअरिंग. आणि पाचवा बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. आता तर तुला एखादा सब्जेक्ट त्यातला कमी असेल, पण 5 पैकी तुला एखादा सब्जेक्ट कमी असेल तर 4 तर आहेत तुला कंपल्सरी, ठीक आहे. तर आपण आता या सब्जेक्टपासून चालू करू. प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला किती मार्कला आहे? हा 70 मार्क्सला आहे, ठीक आहे. 70 70 70 आणि हा पण 70 आहे, पण याचा पेपर जो आहे 70 मार्क्सचा ऑनलाईन पेपर आहे, MCQ टाईप. बाकी हे सगळे तुमचे जे आहेत 70 हा 70 हा 70 हे सगळे थिअरी पेपर आहेत, हे 4, ठीक आहे. आणि प्रत्येकाला तुम्हाला पासिंग आपल्याला किती पकडायचं? 28ला पकडायचं. म्हणजे आपल्यासाठी आपल्याला काय करायचं, स्वतःच्यासाठी याच्या अगोदर कोणती स्कीम होती? आय स्कीम होती. प्रत्येक मुलाला पासिंगसाठी त्यावेळेस किती मार्क लागायचे? 28. आपण आपलं टार्गेट 15 ते 20 ठेवायचंच नाही. नाही तुम्हाला ते अगोदर सांगितलं, आता ते विसरून जावं. अगोदर का सांगितलं? कारण तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं होतं, बरोबर. तुम्ही नाहीतर पहिल्याच दिवशी सांगितलं असतं की 28 मार्क पाडा, ते चांगले असतात, तुम्ही टेन्शनमध्ये आले असते. आता तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे, आता तुमची मनाची तयारी झाली, ठीक आहे. आपल्याला पासिंग 15 ते 20लाच आहे, पण आपण जास्त मार्क पाडायचा प्रयत्न करायचा. 28च्या पुढं मार्क पाडायचा प्रयत्न करायचा. आता 28च्या पुढं मार्क पाडण्यासाठी तुम्हाला किती पेपर लिहावा लागतो? 45 मार्काचा कमीत कमी पेपर लिहावा लागतो, ठीक आहे. तर आता आपण हा पहिला सब्जेक्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियलपासून चालू करू, ठीक आहे. तुम्ही काय करा, हे 5 विषय लिहून घ्या नावं, मग मी खोडतोय आणि सोमपासून आपण चालू करू, ठीक आहे. वही काय करायची? मोठी वही घ्यायची, अशी 300 पेजेस. तुम्ही ती घेतली ती 200 पेजेस आहे. मोठी 300 पेजेसची वही घ्या. 4 वह्या तुम्हाला लागतील कमीत कमी, या 4. याला तुम्ही 200 पेजेस घेतली तरी चालेल. 300 पेजेस काय घ्यायची? कारण एकाच वहीमध्ये व्यवस्थित राहतं आणि सगळं आपले जे सम्स वगैरे ते जास्त मोठे मोठे आहेत. कॅल्क्युलेटर वगैरे घेतलं का? कॅल्क्युलेटर नाही घेतलं, ठीक आहे. मी तुम्हाला देतो ते कॅल्क्युलेटरचा नंबर, त्यांनी घेतलेला आहे. तुम्ही कॅल्क्युलेटर वगैरे घ्या. कॅल्क्युलेटरशिवाय आपल्याला होत नाही काहीच, ठीक आहे. ते लिहून घ्या नाव 5. आता या सब्जेक्टमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये काय आहे, विषयामध्ये काय आहे, आपल्याला कसं आहे, आता हा कॉलम तुम्ही बघताय, बरोबर. हा कॉलम झाला, किंवा तुम्ही जो बेंच आहे त्या बेंचवरती बसले, त्यामध्ये काय प्रत्येक ठिकाणी वेल्डिंग केलेलं आहे. तर वेल्डिंग केल्यानंतर किंवा बीम जोडल्यानंतर त्याच्यावरती किती लोड पडतो, किती त्याच्यावरती वजन पडतं, त्या वजन पडल्यामुळं त्याच्यावरती काय फरक पडतो, ते म्हणजे ते सगळे कॅल्क्युलेशन या सब्जेक्टमध्ये आहे, या विषयामध्ये आहे, ठीक आहे. तर पहिला चॅप्टर आपला काय आहे? पहिल्या धड्याचं नाव काय आहे? सिम्पल स्ट्रेस आणि स्ट्रेन, ठीक आहे. हा चॅप्टर जो आपल्याला आहे तो अंदाजे 14 मार्कापर्यंत येतो पेपरला. 70 पैकी 14 मार्कापर्यंत ते 16 मार्कापर्यंत हा चॅप्टर येतो. 16 मार्क्सला पकडा तुम्ही. आता 16 मार्क्सचं कसं असेल ते, त्यातले 2 क्वेश्चन असतील 2-2 मार्क्सचे, आणि बाकीचे जे क्वेश्चन असतील ते तुमचे 4-4 मार्क्सचे असतील, ठीक आहे. आता स्ट्रेस म्हणजे काय? तणाव. आणि स्ट्रेन म्हणजे काय? बदललेली लांबी आणि ओरिजिनल लांबी यांचा भागाकार, रेशो. म्हणजे समजा तुम्ही काय केलं, असा एक ब्लॉक घेतला लोखंडाचा, किंवा आता अगोदर लोखंड पकडू नका, अगोदर काय समजा रबरचा आहे. हा कशाचा आहे? रबरचा. आणि तुम्ही काय केलं, त्याला इकडनं पण ओढलं आणि इकडनं पण ओढलं, दोन्ही साईडने तुम्ही ओढताय. तुम्ही काय अप्लाय केले? फोर्स अप्लाय केली. हे काय लावलं? बल लावलं इथं, पी नावाचं. म्हणजे दोन्ही साईडने तुम्ही ओढताय. पी नावाचं काय लावलं? बल लावलं. तर बल लावल्यामुळं काय होईल की त्याची आधीची ओरिजिनल लांबी किती असेल? ही एवढी असेल, त्याला आपण नाव देऊ एल. समजतंय? ओरिजिनल लांबी असेल एल. तर असं दोन्हीकडनं ओढल्यामुळं काय होईल? थोड्या वेळानंतर हे असं, याचे डायग्रामचं कसं होईल?
असं वाढेल ते. आता ते खरं तर दोन्ही साईडने वाढणार, इकडनं पण वढतं आणि इकडनं पण वढतंय ना, म्हटलं ते दोन्ही साईडने वाढणार. पण आपल्याला सोपं जावं म्हणून आपण दाखवताना कुठं दाखवतो, एकाच साईडने. मग हे त्याची ओरिजिनल लांबी, ओरिजिनल लेंथ जेवढी होती तेवढीच आहे ही एल. ही तुमची काय आहे, बदललेली लांबी. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, डेल्टा एल. डेल्टा एल म्हणजे काय, डेल्टा कसा काढायचा, असं यस सारखा असा, याला काय म्हणायचं, डेल्टा आणि एल. बोलताना कसं बोलायचं, डेल्टा एल. डेल्टा एल म्हणजे काय, चेंज इन लेंथ. मराठीमध्ये काय म्हणणार त्याला, बदललेली लांबी. म्हणजे लांबीमध्ये किती बदल झाला ते तुमचं काय आहे, डेल्टा एल. आणि एल म्हणजे काय, तुमची ओरिजिनल लेंथ. आपली ओरिजिनल लांबी काय असेल ती तुमची ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. पी म्हणजे काय, तुमचं फोर्स जी आपण अप्लाय करणार आहे ती, लावलेली फोर्स, अप्लाइड फोर्स, लावलेली फोर्स. फोर्स म्हणजे फोर्सच म्हणा, आता ते बल वगैरे ते काय गरज नाही, फोर्स समजतं ना. हां, मग हे तुमचं 3 आहे. तर आता असं झाल्यामुळं काय झालं, सुरुवातीला जर समजा असं रबरचा तुकडा असेल, आपण दोन्ही साईडला जर ओढलं, त्याच्यामध्ये काहीतरी चेंज होतंय, काहीतरी बदल होतंय. म्हणजे त्याच्यामध्ये आधी काय तयार होतंय, तणाव तयार होते. समजा मी हे रबरचा तुकडा आहे, जर दोन्ही साईडला ओढतोय, असं समजा हे सजीव झालंय, त्याच्यामध्ये जीव आला, याला असं ओढल्यासारखं वाटेल ना, तणाव झाल्यासारखं वाटेल. त्या तणावालाच आपण काय म्हणतो, स्ट्रेस. ठीक आहे. आणि स्ट्रेन म्हणजे काय फॉर्म्युला आहे, स्ट्रेनचा फॉर्म्युला काय, स्ट्रेनचं सूत्र काय, स्ट्रेन म्हणजे काय की चेंज इन लेंथ, लेंथमध्ये किती चेंज झाले भागिले ओरिजिनल लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता मी बोलताना इंग्लिशमध्ये बोलतोय, हळूहळू तुम्हाला सवय लागेल. चेंज इन लेंथ म्हणजे काय, बदललेली लांबी डिवायडेड बाय ओरिजिनल लांबी. डिवायडेड म्हणजेच काय, भागिले. ठीक आहे. मग स्ट्रेन कशाने संबोधतात किंवा स्ट्रेनचं नाव काय असतं, ई. कळलं. जसं आपण याला काय बोललो, डेल्टा एलला काय बोललो, चेंज इन लेंथ. ओरिजिनल लेंथला काय बोललो, एल. ॲप्लाइड फोर्सला किंवा फोर्सला काय बोललो, बल, आपण जी ताकद लावली त्याला आपण काय बोललो, पी. तसं स्ट्रेनला नाव काय आहे, ई, छोटा ई. मग स्ट्रेनचा फॉर्म्युला काय तयार झाला, चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथला काय बोलतो आपण, डेल्टा एल डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ काय आहे, एल. ठीक आहे. तर असं झालं. आता लेंथ, ही पण लेंथ आहे आणि ही पण लेंथ आहे, दोन्ही लेंथ आहे. मग लेंथचं एकक, युनिट, आपल्याला शाळेमध्ये युनिट असायचं, एकक असायचं. ते युनिट काय असतं, लेंथ कशामध्ये मोजतात, मीटरमध्ये किंवा MM मध्ये. समजा हे MM मध्ये मोजलं आणि ही लेंथ पण कशामध्ये मोजली आपण, MM मध्ये मोजली. दोन्हीकडे MM आहे, वरती पण MM आहे, खाली पण MM आहे. हे MM काय होणार, कॅन्सल होऊन जाणार, कट होणार ते. म्हणून याला युनिट नसतं, याला एकक नसतं. डेल्टा एल आपण एल, याला आपण इथं काय लिहिणार, नो युनिट. युनिट म्हणजे काय असतं, एकक. मराठीमध्ये काय म्हणतात युनिटला, एकक. म्हणजे जसं आपण प्रत्येक गोष्ट कशात तरी मोजतो ना, कशामध्ये मोजायचं स्ट्रेन, तर कशामध्येच नाही मोजायचं, स्ट्रेनला युनिट नाही. जसं लेंथ आपण कशात मोजतो, मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये, मिलीमीटरमध्ये. फोर्स कशात मोजतो, न्यूटनमध्ये, किलोन्यूटनमध्ये. मास, वजन कशात मोजतो, kg मध्ये. तसं स्ट्रेनला युनिट नाही. स्ट्रेन कशामध्ये मोजत नाही. स्ट्रेनचा काय असतो, फक्त नंबर, की बाबा 20 स्ट्रेन आहे, 30 स्ट्रेन आहे, असा नंबर असतात. त्याला युनिट नाही आहे. का बरं युनिट नाही आहे, कारण त्यांच्या दोघांचा भागाकार आहे आणि यांच्या दोघांचं युनिट काय आहे, एकच आहे. याची पण लेंथच आलं आणि याचं पण लेंथच आलं, लेंथ दोन्ही आलं, म्हणून त्याचं युनिट काय आलं, कॅन्सल झालं, म्हणून याला युनिट नाही आहे. तसं प्रत्येकाचं आपण युनिट लिहिलं. आता स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेस म्हणजे काय बाबा, हे ज्यावेळेस आपण इकडं फोर्स आपल्याला, हा रबरचा पीस आहे, तर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय किंवा स्ट्रेसचं काय म्हणता सूत्र काय येणार आहे, ॲप्लाइड फोर्स म्हणजे तुम्ही लावलेली फोर्स डिवायडेड बाय भागिले क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे तुमचा एरिया, एरियाला काय म्हणतात, क्षेत्रफळ. बरोबर ना, एरिया म्हणजे काय आपण म्हणतो, क्षेत्रफळ. मग तुम्ही किती फोर्स लावलेली आहे, पी नावाची फोर्स लावली आहे, बरोबर ना. त्याची काहीतरी व्हॅल्यू असणार. पुढे जाऊन आपल्याला ज्यावेळेस आपण सम करू, म्हणजे गणित ज्यावेळेस करू, त्यावेळेस आपल्याला पी म्हणजे काय असणार ते देणार तुम्हाला. 10 किलोन्यूटन, 20 किलोन्यूटन असं काहीतरी देणार. मग तुम्ही लावलेली फोर्सला नाव काय तिथं,
पी आहे, म्हणून आपण काय बोललो पी. आणि क्रॉस सेक्शनल एरिया कशात म्हणतात, काय क्रॉस सेक्शनल एरियाचं नाव काय असतं, कॅपिटल ए, मोठा ए. ठीक आहे. मग स्ट्रेसचं सिम्बॉल काय किंवा स्ट्रेसला कशात प्रत्येकाचं नाव आहे, मग स्ट्रेस कशाने डिनोट करतात किंवा स्ट्रेस कशाने दाखवतात, सिग्माने. 6 सारखं काढायचं. मराठीतला 6 असतो ना आपला, इंग्लिशमधला 6 सॉरी तसाच 6 आहे, फक्त त्याला काढताना हे असं वरती करायचं थोडंसं. आणि याला बोलताना काय बोलायचं, सिग्मा. बोलताना काय बोलायचं, सिग्मा. सिग्मा म्हणजे काय, स्ट्रेस. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय तयार झाला मग, फोर्स अपॉन एरिया. समजतंय. फोर्स कशात असती, फोर्स तर न्यूटनमध्ये. फोर्सचा शोध कोणी लावला, न्यूटनने लावला. म्हणून फोर्स कशामध्ये मोजतो आपण, फोर्स न्यूटनमध्ये मोजतो. आणि एरिया कशामध्ये मोजतात, एरिया आता आपण समजा जमीन घ्यायला गेलो तर आपण काय म्हणतो, किती एकर आहे असं बोलतो. किंवा तुम्ही आपण दुकान घ्यायला गेलो तर काय म्हणतो, स्क्वेअर मीटर, सेंटीमीटर स्क्वेअर असं असतं ना. मग मीटर स्क्वेअर आहे. मग आता इथं हे सगळे जे आपलं सॉममध्ये आहे ना, सॉम या विषयामध्ये सगळं आपलं आहे MM मध्ये. प्रत्येक सब्जेक्टमध्ये वेगवेगळे नाव आहेत. म्हणजे FM फ्लुइड मेकॅनिक्स ज्यावेळेस आपण सब्जेक्ट शिकूया त्यावेळेस सगळं कशामध्ये आहे, मीटरमध्ये आहे. हे सॉममध्ये सगळं कशामध्ये आहे, MM मध्ये. म्हणजे मोजताना आपण सगळं कशात मोजणार आहे, मिलीमीटरमध्ये, MM मध्ये. म्हणून एरियाचं युनिट काय आलं, MM स्क्वेअर. युनिट समजतं ना, युनिट म्हणजे काय, एकक. मग याचं सिग्माचं युनिट काय झालं, न्यूटन पर मिलीमीटरचं स्क्वेअर. मग आता तुम्ही आत्ता काय काय शिकले, भरपूर गोष्टी शिकले आता खरं तर. पहिल्याच दिवशी तुम्हाला थोडंसं ओव्हरलोड झाल्यासारखं आहे. हा रबर आहे, रबरचा पीस बेसिकपासून परत घ्या. हे काय असते तुमची लांबी. लांबीलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लेंथ. बरोबर, ओरिजिनल लेंथ. लेंथ कशामध्ये मोजतात, मीटरमध्ये. मीटरमध्ये किंवा मिलीमीटरमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये. आपण सॉममध्ये सगळं कशात मोजणार आहे, MM मध्ये, मिलीमीटरमध्ये. नंतर आपण लोड लावलाय. लोडलाच काय म्हणतात, ॲप्लाइड लोड किंवा ॲप्लाइड फोर्स. लावलेली ताकद ती कशामध्ये मोजतात, न्यूटनमध्ये, N, कॅपिटल N. ठीक आहे. मग फोर्स लावल्यामुळं काय झालं, त्याच्या लेंथमध्ये चेंज झालं. मग लेंथमध्ये चेंज झालं तर त्याला आपण काय बोलतो, बोलताना याला डेल्टा L. हे जे S सारखं काढलंय त्याला बोलताना काय बोलायचं, डेल्टा L. डेल्टा L इज इक्वल टू काय, डेल्टा L बरोबर काय, चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा L, बदललेली लांबी. हां. मग आता 2 डेफिनेशन, स्ट्रेस आणि स्ट्रेनची. स्ट्रेन म्हणजे काय बाबा, बदललेली लांबी डिवायडेड बाय ओरिजिनल लांबी. आपली लांबीमध्ये किती बदल झाला आहे भागिले ओरिजिनल लांबी किती आहे, त्यांच्या दोघांचा भागाकार. डिवायडेड बाय म्हणजेच काय असतं, भागाकार. मग त्याचं लिहिलं मी ते, चेंज इन लेंथ काय बाबा, डेल्टा L आणि ओरिजिनल लेंथ काय बाबा, L. मग आता युनिट काय बाबा, याचं युनिट पण काय MM आहे, याचं युनिट पण काय MM आहे. युनिट म्हणजे काय, एकक. MM कट झालं म्हणून याला युनिट नसतं, तेच आपण इथे लिहिलं नो युनिट, याला युनिट नाही. कळलं. स्ट्रेसचं फॉर्म्युला काय किंवा स्ट्रेसची डेफिनेशन काय किंवा त्याची व्याख्या काय, ॲप्लाइड फोर्स भागिले क्रॉस सेक्शनल एरिया. ॲप्लाइड फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. ॲप्लाइड फोर्स म्हणजे P आणि क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय, A. फोर्स कशात मोजतो आपण, न्यूटनमध्ये. एरिया कशात मोजतात, MM स्क्वेअरमध्ये. याला बोलताना काय बोलायचं, सिग्मा. कळलं. ठीक आहे, लिहून घ्या आता व्यवस्थित. इज इक्वल टू, याला बोलताना आपण काय बोलायचं, बरोबर इंग्लिशमध्ये काय बोलायचं त्याला, इज इक्वल टू. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा असं भागिले असेल, आपण काय म्हणायचो, भागिले किंवा भागाकार असं म्हणायचो. त्याला इथं काय बोलतात, डिवाइड. डिवाइड किंवा दुसरा शब्द काय, अपॉन. ठीक आहे. नंतर गुणिले. गुणिले म्हणजे काय, मल्टिप्लाय. किंवा दुसरा शब्द काय, इनटू असं म्हणतो आपण. ठीक आहे. हे आपलं काय, प्लस अधिक. हे काय, मायनस वजा. त्याच्यानंतर युनिट. युनिट म्हणजे काय, आता
आपण मगाशी शिकलो एकक. प्रत्येक गोष्टीचं काय असतं? एकक, बरोबर ना, युनिट. त्याच्यानंतर एरिया. एरिया म्हणजे काय? क्षेत्रफळ. बरोबर. त्याच्यानंतर मोजायचं कसं मध्ये, हे MM म्हणजे काय असतं? मिलीमीटर. हे CM म्हणजे काय असतं? सेंटीमीटर. बरोबर. हे M म्हणजे काय असतं? फक्त मीटर. हां, आता नावं काय काय शिकलो आपण आज. याला काय बोलणार असं जर असेल तर? डेल्टा L. बरोबर. डेल्टा L बोलतो त्याला. डेल्टा L म्हणजे काय होतं? चेंज इन लेंथ. चेंज म्हणजेच काय? बदललेली लांबी किंवा लांबीमध्ये झालेला बदल. हां, आता हां ते घेऊया आपण. लेंथ म्हणजे काय? लांबी. बरोबर. ब्रेड्थ. ब्रेड्थ किंवा त्याला अजून एक नाव काय असतं? विड्थ. याला काय म्हणतात मराठीमध्ये? रुंदी. बरोबर. लांबी गुणिले रुंदी असतं ना, तेच इंग्लिशमध्ये काय असतं? ब्रेड्थ किंवा विड्थ. ब्रेड्थ किंवा विड्थ. हां. त्याच्यानंतर हाईट. H म्हणजे हाईट म्हणजे काय? उंची. V व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? घनता. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असं आपण शिकलेलो. V. त्याचा फॉर्म्युला काय असतो मराठीमध्ये? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणणार? व्हॉल्यूमला लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ठीक आहे. हां, छोटा ई म्हणजे काय होतं बाबा? स्ट्रेन होतं. त्याला युनिट नो युनिट. युनिट त्याला नसतं. ठीक आहे. एरिया म्हणजे क्षेत्रफळ झालं. अजून हां, रेज टू. आता समजा तुम्ही याला बोलताना कसं बोलता? दहाचा घन. बरोबर ना. तर 10चा घन बोला किंवा 10th क्यूब बोला. बोलताना कसं बोलतात? 10th क्यूब. हां, आणि 10चा समजा असं असेल तर आपण काय बोलतो? 10चा चौथा घात असं बोलतो ना आपण. 10चा चौथा घात. मग 10चा चौथा घात त्यालाच इंग्लिशमध्ये काय बोलायचं? 10 रेज टू. शब्द काय वापरायचा? रेज टू. म्हणजे असं डोक्यावरती असेल ना तर त्याला काय बोलतात? रेज टू. 10 रेज टू 4. बोलताना काय बोलायचं? 10 रेज टू 4. कारण आता आपल्याला ज्यावेळेस सम करूया त्यावेळेस आपल्याला असं बोलायला लागणार आहे. म्हणजे असं येणार तुम्हाला 2 इंटू 10 रेज टू 3. मी काय बोललो आत्ता? 2 इंटू 10 रेज टू 3. कळलं? असं बोलताना बोलायचं. सम्स म्हणजे काय? गणित. बरोबर. अजून कोणते शब्द तुम्हाला आडले आता मी बोललो आजपासून ते तुम्हीच सांगा. सिग्मा म्हणजे स्ट्रेस. लिहिलं? कुठे गेलं? सिग्मा लिहिलं नाही का? इथे नाही. याला काय बोलणार? सिग्मा. सिग्मा म्हणजे काय असतं बाबा? स्ट्रेस. त्याला मराठीत काय म्हणतो आपण? तणाव. अजून कोणता आठवतोय का? हां, आता हे घे. आता आपलं याला काय म्हणतो आपण? वर्तुळ मराठीमध्ये. असं बोलतो ना. इंग्लिशमध्ये काय म्हणणार त्याला? सर्कल. बरोबर. त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय? प्रत्येकाचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ. त्याचा फॉर्म्युला काय असतो? फॉर्म्युला. फॉर्म्युला म्हणजे काय बाबा? सूत्र. सूत्रच असतं ना मराठीमध्ये. बोलताना काय बोलायचं होतं? फॉर्म्युला. एरियाचा फॉर्म्युला काय? पाय. काय बोलणार? भागिले आले. काय बोलणार? पाय अपॉन. बोललो ना आपण. पाय अपॉन 4 इंटू डी रेज टू 4. आत्ता आपण जे इथं लिहिलं तेच बोलतोय मी बघा. पाय अपॉन 4 इंटू डी रेज टू 4. ठीक आहे. हे झालं तुमचा एरियाचा फॉर्म्युला. फॉर्म्युला म्हणजे काय? सूत्र.
मग आता याचं युनिट काय येणार? युनिट म्हणजे काय बोललो आपण? एकक. प्रत्येकाला काहीतरी एकक असतं. पाय कशामध्ये मोजतात का? तर नाही. पाय हा काय नंबर आहे, त्याला काय कशामध्ये मोजत नाही. 4 पण काय नंबर आहे. डायमीटर, डायमीटर तर समजा तुम्ही हे मोजले. डायमीटर म्हणजे काय असतं बाबा? हा डायमीटर म्हणजे काय? इथून एवढं डिस्टन्स. त्रिज्या आणि व्यास असं 2 गोष्टी होत्या आपल्याला. इथून ते इथपर्यंत त्याला काय बोलतात? त्याला व्यास बोलतात ना, व्यास. मग डायमीटर म्हणजेच काय? व्यास. आणि रेडियस हे काय असतं तुमचं? इथून पूर्ण याला काय बोलतो आपण? डायमीटर. डायमीटरलाच काय बोलतात? व्यास. आणि समजा तुमचं परत सर्कल काढतो एक अजून, इथून तुम्ही समजा एवढंच डिस्टन्स मोजलं सेंटरपासून, तर याला काय बोलतात मराठीमध्ये? इंग्लिशमध्ये रेडियस. रेडियस म्हणजे काय असतं? त्रिज्या. ठीक आहे. मग एरिया झालं, हे सर्कलचं झालं. सर्कल म्हणजे काय? वर्तुळ. 1 नंबरचं झालं. ठीक आहे. आता 2. मग याचं युनिट समजा तुम्ही हे सगळं कशामध्ये मोजतात आपण? मिलीमीटरमध्ये. मग हे मिलीमीटर, सॉरी 4 नाही, इथं काय स्क्वेअर. मग हे याला युनिट नाही आहे, याला पण युनिट नाही आहे. डायमीटर कशात मोजले आपण? MM मध्ये मोजले. मग एरियाचं युनिट काय आलं? MM चा स्क्वेअर आलं. कारण इथं MM डायमीटर कशात मोजले? MM मध्ये. आणि हा स्क्वेअर तसंच हे 2 वरचं ते तसंच राहिलं. का बरं असं झालं? कारण याला पण युनिट नाही आहे, याला पण युनिट नाही आहे. युनिट म्हणजे याला एकक नाही आहे, याला पण एकक नाही आहे. मग हे कट झालं. डायमीटर कशात मोजले? MM मध्ये मोजले, म्हणून MM लिहिलं. आणि हा स्क्वेअर तसंच. म्हणून एरिया तुम्ही कधी पण मोजताना कशात मोजता? सॉममध्ये. या सब्जेक्टमध्ये. या सब्जेक्टचं नाव काय आपलं? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? सॉम. SOM. मग सॉममध्ये आपण एरिया कशात मोजतो? MM स्क्वेअरमध्ये मोजतो. समजतंय? हां, हे झालं पहिलं. आता दुसरं समजा आपला स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? चौकोन. चौकोनाच्या 4 बाजू काय असतात तुमच्या? सेम असतात, बरोबर ना? असं आपण शिकलेलो. 4 बाजू सेम असताना त्याला काय म्हणतात? चौकोन. 4 बाजू सेम असणार. ठीक आहे. आता याचं एरिया कसं येणार? कसं बोलतात एरिया? स्क्वेअरचं एरिया कसं काढतात माहिती आहे? चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढतात? एरिया म्हणजेच काय आपण लिहिलंय ना? एरियाचं क्षेत्रफळ लिहिलंय. एरिया म्हणजे काय? क्षेत्रफळ. कसं काढतात माहिती आहे? लांबी गुणिले रुंदी, बरोबर ना? मग एरियाचं फॉर्म्युला काय? लांबी गुणिले रुंदी. आता याच्यातली लांबी कोणती? ही आहे. याला बोलणार लांबीला L आणि रुंदीला बोलणार विड्थ B. आपण इथे शिकलो लेंथ म्हणजेच काय? लांबी. ते कशाने डिनोट करतात? L नी. आणि रुंदी म्हणजे काय असतं? ब्रेड्थ किंवा विड्थ. ते कशाने डिनोट करतात? B नी. डिनोट शब्द मी बोलतोय. डिनोट म्हणजे संबोधने. डिनोट म्हणजे संबोधने म्हणजे सांगणे किंवा दर्शवणे. आपण असं म्हणतो ना की बाबा हे यांनी सांगतो असं. म्हणजे एरिया कशात असतात बाबा? लांबी गुणिले रुंदी. मग एरियाचं काय बाबा? लांबी म्हणजे काय? L आणि रुंदी म्हणजे काय? B. मग L × B आलं. हा त्याचं झालं सूत्र. हे झालं त्याचा फॉर्म्युला. मग लांबी कशात मोजणार आहे? समजा आपण MM मध्ये मोजली हे पण, आणि विड्थ पण आपण कशात मोजली? MM मध्ये मोजली. मग याचं पण एरियाचं युनिट काय आलं? MM × MM स्क्वेअर. म्हणजे जगामध्ये कोणतं पण एरिया असू दे, जगामध्ये कोणतं पण क्षेत्रफळ असू दे, त्याचं युनिट, त्याचं सूत्र, त्याचं एकक काय असतं? MM स्क्वेअरच असतं, दुसरं कोणतंच नाही. बरोबर? समजले 2 आहे. तर तिसरं घ्या, ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय? त्रिकोण. समजा आपण आधी 90 डिग्री ट्रायंगल घेऊ, तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. आता याला आपण काय म्हणायचो मराठीमध्ये? पाया. बरोबर ना? पाया. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आता? बेस. याला आपण काय म्हणायचो? उंची. त्याला आता काय बोलायचं? हाईट. आणि याला ही जी आडवी लाईन आहे त्याला आपण काय म्हणायचं? कर्ण. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आता?
हायपोटेनियस. काय म्हणायचं? हायपोटेनियस. पहिल्या दिवशी तुम्हाला आता एवढं शब्द मी सांगितलेत. आता घरी जायचं, शब्द पाठ करायचे. शब्द पाठ केले, एकदा एक आठवड्यात शब्द पाठ केले की तुम्ही पण झाले इंग्लिश मिडियमचे. हे शब्द तुम्हाला फर्स्ट टाइम बघताय म्हणून तुम्हाला अवघड वाटतं. एकदा हे शब्द तुमच्या डोक्यात, आता पुढच्या वेळेस लांबी शब्द आलाच नाही पाहिजे डोक्यात, लेंथ शब्द आला पाहिजे. इंटू शब्द, गुणिले शब्दच आला नाही पाहिजे. काय आलं पाहिजे? इंटू. कळलं? म्हणजे आपण आत्ता मी तुम्हाला हे जे मराठीत लिहून देतोय, का बरं देतोय? कारण तुम्हाला आत्ता बोलताना सवय ही आहे. तुम्हाला आता तुम्ही इंजिनियर होणार आहे, पुढं आपल्याला ही बोलायची सवय लावायची. कळलं? असं हळूहळू हळूहळू तुम्ही शिकून जाताल, काय गरज नाही. हायपोटेनियस म्हणजे काय? कर्व. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ किंवा त्रिकोणाचा एरिया काय येणार आहे? 1/2. काय बोलतो मी बोलताना? 1/2. एक 1/2. अपॉन म्हणजेच काय? भागिले 2 नंबरचं. 1/2 लांबी, पाया गुणिले उंची, असा फॉर्म्युला होता आपला. त्यालाच इंग्लिशमध्ये काय येणार? 1/2. पाया म्हणजेच काय बाबा? बेस. आणि उंची म्हणजेच काय बाबा? हाईट. हाच फॉर्म्युला आहे. आता 1/2ला काय युनिट आहे का? नाही. 1/2 नंबर आहे, नंबरला युनिट आहे का? नाही. युनिट कोणाला असतं? काहीतरी असायला पाहिजे. लेंथ, विड्थ, उंची, लांबी, असं काहीतरी असलं पाहिजे. हे नंबरला युनिट नसतं. या 1ला पण युनिट नाही, या 2ला पण युनिट नाही. युनिट म्हणजे काय? आपण बोललो एकक. कशामध्ये मोजतात? एक कशामध्ये मोजतात का? नाही. 2 कशामध्ये मोजतात का? नाही. पेस, पाया, पाया कशामध्ये तरी मोजतात, MM मध्ये, सेंटीमीटरमध्ये, कशात तरी मोजतात. मग पाया आपण कशात मोजतो? MM मध्ये मोजतो. याला युनिट नाही काहीच, इथं डॅश करतो. बेस कशामध्ये मोजला? MM मध्ये. आणि हाईट पण कशात मोजली? MM मध्ये. मग इथं पण आलं बघा तसंच, MM इंटू MM. MM इंटू MM काय झालं? एरियाचं युनिट इथं पण MM स्क्वेअर झालं. समजतंय? हा तुमचा फॉर्म्युला. कळलं? आता हे असं नाही की आपण हे फक्त या सब्जेक्टसाठीच आहे, सॉमसाठीच आहे. हे आपल्याला कुठं पण येऊ शकतं. हे आपण बेसिक घेतलं सगळं. म्हणजे हे मी फर्स्ट इयरच्या मुलांना पण देऊ शकतो, सेकंड इयरच्या मुलांना पण देऊ शकतो. समजलं? हां, लिहून घ्या सगळं, लाईनीने लिहून घ्या. आजच्या पुरतं बाजू.